तर आपण हे दृश्य बघतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। वीर शिवा काशीद स्मारकाचं सर्वात आधी त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। त्यानंतर बळीराजा, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, महात्मा फुले यांच्या स्मारकाचं देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच बुलढाणा शहरामध्ये आज मोठं उत्साहाचं वातावरण आहे, कारण बुलढाणा शहरामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या तब्बल 22 पुतळ्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होत आहे। सुरुवातीला शिवा काशीद यांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर आता अगदी इतक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण झालेलं आहे। यानंतर राजमाता जिजाऊ, त्यानंतर अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले यासह इतर सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण होणार आहे। आणि सर्वात शेवटी आशिया खंडातला सगळ्यात मोठा असा दावा केला जात आहे आयोजकांकडून त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुद्धा अनावरण बुलढाणा शहरामध्ये होत आहे। बुलढाणा शहरातल्या रस्त्यावरती सगळीकडे गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मोठ्या उत्साहात ही सगळी उद्घाटन होत आहेत। हे सगळे उद्घाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। बुलढाणा शहरामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। बुलढाणा शहरावरून सर्वात मोठी रॅली सुद्धा निघाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच रस्त्यावरती जी काही स्मारकं बनवण्यात आलेली आहेत त्यांचं अनावरण सुद्धा केलं जाणार आहे। साधारणपणे 1:30 वाजण्याच्या आसपास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत। सध्या मात्र प्रचंड मोठ्या गर्दीत आणि मोठ्या जल्लोषात स्मारकांचं आणि महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन सुरू आहे। नक्कीच, तर आपण हे दृश्य बघतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आलेली आहे। आज एकूण 26 स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल। तत्पूर्वी ही भव्य अशी रॅली देखील काढली जाते। स्वतः आमदार, केंद्रीय मंत्री देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी भले मोठे हार देखील आणण्यात आलेले आहेत। रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून लोकार्पण सध्या सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमानंतर लाडकी बहीण योजनेचं देखील बुलढाण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचं आणि त्याला स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं लोकार्पण बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेलं आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासह 26 स्मारकांचं एकूणच लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाचं देखील लोकार्पण होणार आहे। कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेली आणि दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी तयार करण्यात आलेली आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। भव्य असं हे स्मारक, सुंदर स्मारक बुलढाण्यात तयार करण्यात आलं आहे। त्याचबरोबर इतर 26 स्मारक देखील तयार करण्यात आलेले आहेत आणि या स्मारकांचं देखील लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्याच्यामध्ये बळीराजा, राजमाता जिजाऊबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, महात्मा फुले यांच्या स्मारकाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल। एकूण बुलढाणा शहरामध्ये 26 स्मारक उभारण्यात आलेले आहेत आणि या स्मारकांचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून होत आहे। हे थेट दृश्य आपण बघतोय। तर महायुतीच्या इतर झेंड्यांचं देखील ते झेंडे फडकवले जातात। एकूणच शक्ती प्रदर्शन केलं जातं, कारण मुख्यमंत्र्यांचा हा आजचा महत्त्वाचा बुलढाण्याचा दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या अशा 26 स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत आहे। यावेळेला महायुतीमधील इतर पक्षांचे झेंडे देखील फडकवले जातात। एकूणच शक्ती प्रदर्शन सध्या केलं जात आहे। प्रतापराव जाधव चिखलीकर, त्याचबरोबर आमदार गायकवाड देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत यावेळेला उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सध्या स्मारकांचं केलं जात आहे। बरोबर दुपारी 1:30 वाजता लाडकी बहीण योजना कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे बुलढाणा। तर या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। तत्पूर्वी बुलढाणा शहरात नव्यानं उभारण्यात आलेल्या 26 स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडताना दिसत आहे।